नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे जी-एम-सीमध्ये जी 680 पदांकरता जी पदभरती होती ग्रुप डीसाठी त्याचा 45% चे मार्कचे आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल थोडीशी गोष्ट ती म्हणजे की ही यादी दाखवतो पहिलं तर. आणि ही यादी जर तुम्ही पाहिली आणि याच्यामध्ये जर जाहिरात जर बघितली, टोटल जाहिरात एकच मिनिट. ही जाहिरात आहे आणि ह्या जाहिरातीमध्ये जर बघाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये असं असतं, की सांगितलेलं आहे ते दाखवतो मी, की नॉर्मलायझेशन जे आहे ते काय की होणार आता इथे सी-बी-टी होणार आहे इथं लिहिलं होतं आणि त्याच्यानंतरनं पुढे जर बघाल तुम्ही तर कॉम्प्युटर बेस्ड असणार आणि इथे नॉर्मलायझेशन आहे ते होणार आहे असं सांगितलेलं आहे. तर याच्या माहिती देणार तुम्हाला. तर नॉर्मली बघा आय-बी-पी-एस जशी हे लिस्ट देते आता मी तुम्हाला दाखवतो लिस्ट. ही लिस्ट आहे. तर आय-बी-पी-एस ज्यावेळेस लिस्ट देतं, त्यावेळेस काय करतं, की सेक्शनल जो असतो, तो काय करते, की नॉर्मलायझेशन करतं. म्हणजे काय करतं, की सेक्शननुसार म्हणजे हे इंग्लिशचं सेक्शन आहे ना, याचं नॉर्मलायझेशन वेगळं करतं. त्याच्यानंतरनं इथं मराठीचं आहे, ते याचं वेगळं करतं. जी-केचं वेगळं करतं. त्याच्यानंतरनं जे बाकीचं थर्ड सेक्शन आहे, हा जो सेक्शन आहे, तो आहे इंटेलेक्चुअल टेस्ट आहे. तर याची नॉर्मलायझेशन वेगळं करतं. हे नॉर्मलायझेशन ऑलरेडी यांनी इथं केलेले आहेत. इथं नॉर्मलायझेशन केलेले असतात. टी-सी-एस सारखं असं करत नाही, की टी-सी-एस काय करते, की पहिल्यांदा मार्क सांगते आणि त्याच्यानंतरनं नॉर्मलायझेशन करते. इथे असा प्रकार काय होतो, की होत नाही. लक्षात घ्या. इथे काय होतं, की असा प्रकार होत नाही. त्यामुळं याचं नॉर्मलायझेशन ऑलरेडी झालेलं आहे. याच्यानंतरनं तुमचं नॉर्मलायझेशन कुठल्याही प्रकारे होणार नाही. तर जसे मार्क आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. ही नॉर्मलायझेशन करूनच यादी आहे. तर हे जस्टिफिकेशन आहे. टी-सी-एस आणि आय-बी-पी-एसचा हा फरक आहे. टी-सी-एस काय करतं, की सगळं मार्क करतं आणि त्याच्यानंतर त्याचं नॉर्मलायझेशन करतं. इथं काय करतं, याच्यामध्ये आय-बी-पी-एस काय करते, सेक्शननुसार नॉर्मलायझेशन करतं. म्हणजे हे 50 मार्क सगळ्यांचे हे नॉर्मलाईज मार्क आहेत. त्याच्यानंतर म्हणजे हे मार्क नॉर्मलाईज केलेले आहेत, हे मार्क नॉर्मलायझेशन केले आहेत, हे मार्क नॉर्मलायझेशन केले आहेत आणि हे मार्क नॉर्मलायझेशन केलेले आहेत. सेक्शननुसार नॉर्मलायझेशन यांनी काय केलेलं, की केलेलं असतं आणि ते मार्क दिलेले आहेत. त्यामुळे हे मार्क कुठल्याही प्रकारे बदलले जाणार नाही आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.